जनतेचा अधिकारनामा, जाणीव हक्काची. या न्यूज चॅनलमध्ये जनतेच्या हक्काचा आवाज. सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत. जाहिराती आणि बातमीसाठी आजच 7057879802 संपर्क साधावा. जनतेचा अधिकारनामा, जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. विकासशून्य कारभारावर नाराजी, कबनूरमध्ये महाविकास आघाडीचे आव्हान. इचलकरंजी प्रतिनिधी. कबनूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने भाजप महायुती विरोधात निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे. माजी सरपंच उदय गीते यांनी आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी गीते यांनी कबनूर गावाच्या विकासाबाबत नाराजी व्यक्त करत माजी तसेच विद्यमान लोकप्रतिनिधींनी अपेक्षित विकासकामे केली नसल्याचा आरोप केला. गेल्या काही वर्षात मूलभूत सुविधा, रस्ते, पाणी पुरवठा व इतर विकास कामांकडे दुर्लक्ष झाल्याचे त्यांनी सांगितले. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मतदार विकासाच्या मुद्द्यावर निर्णय देतील असा विश्वास व्यक्त करत महाविकास आघाडीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असेही त्यांनी नमूद केले. या पत्रकार परिषदेस महाविकास आघाडीचे पदाधिकारी महादेव पाटील, बाबासो कोकणे, प्रशांत जगताप, महावीर लिगाडे, श्रीधर कांबळे, अभिषेक केटकाळे, अमोल पाटील, पोपट शिंदे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. महाविकास आघाडीत काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, स्वाभिमानी शेतकरी संघटना, वंचित बहुजन आघाडी, डावे पक्ष तसेच इतर मित्रपक्षांचा समावेश आहे. दरम्यान महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ सोमवार दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार चौक, कबनूर येथे होणार असल्याची माहिती देण्यात आली. 19 कबनूर कोरची जिल्हा परिषद मतदारसंघासाठी काँग्रेसचे लखन मिलिंद कांबळे, 37 कबनूर पूर्व पंचायत समिती गणासाठी काँग्रेसच्या डॉक्टर वहिदा असलम मुजावर, तर कबनूर पश्चिम पंचायत समिती गणासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे विशाल विजय दंडवते हे अधिकृत उमेदवार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रेसह. आमच्या गावामध्ये होते आवडे घराण्याचे काही कार्यकर्ते होते. ते मी त्याच्याला विचार केलो ऑडिटचं. ऑडिट मला सांगा ऑडिट काय त्याने आपल्याला ते दिलं नाही. ते स्वच्छ पाणी एक दिवस आड येते. आता कबनूरची परिस्थिती बघितलं तर 11 दिवस पाणी येत नाही या गावाला. बघा 11 दिवस या गावाला पाणी येत नाही. पाण्याचा प्रश्न एकदम मोठा आहे. पहिला मी निवडून आणण्याचं पहिलं माझं काम असेल की पाणी एक दिवस आड या गावाला द्यायचं काम असेल आणि या गावासाठी कायम काम करण्यासाठी मी 24 तास साहेब यांनी सांगितले की आज बंटी साहेबांची एअरपोर्टवरून भेट झाली आणि तिथं त्यांना त्या कानावर घालून एक उमेदवार काँग्रेसचा पश्चिमचा माघार घेऊन मराठा समाजाला संधी देण्याचं घोषणा बंटी साहेबांनी तिथं केलेली आहे आणि पश्चिमची सीट विशाल दंडवते यांना देण्याचं ठरलेलं आहे. आणि या महाविकास आघाडीमध्ये आमच्या गावातील शेतकरी संघटना, वंचित बहुजन आघाडी, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, परत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष अशा या सर्वांची मिळून एक महाविकास आघाडी आहे. आणि सर्वात प्रथम या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी जे गावातील सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत, सामाजिक कार्यकर्ते, भाजप विरोधी कार्यकर्ते आहेत, या सर्वांची, परत गावातील जे लोकप्रतिनिधी आहेत जे आमच्या बऱ्याच माझ्या अंमलबजावणीच्या संपर्कात होते की गाव लेवलला आपण एकच आघाडी करूया भाजपच्या विरोधात. परंतु मी त्यांची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो की त्यांनी त्यांच्यासोबत काही विपर्य कारणास्तव आमची त्यांच्यासोबत आघाडी होऊ शकली नाही. कारण की गेली लोकसभा इलेक्शन असू दे, विधानसभा इलेक्शन असू दे, या इलेक्शनमध्ये आम्ही हे सर्व पक्ष, घटक पक्ष एकत्रित एक दिलाने काम केलेलं आहे. त्यामुळे अचानक नवीन जिल्हा परिषद निवडणुकीत नवीन आघाडी काहीतरी करायचे आणि त्यातनं चुकीचा संदेश काहीतरी गावकऱ्यांना द्यायचा. म्हणजे जे लोक काही आघाडी आमच्यासोबत करू इच्छित होते तेच लोक दरवेळेला वेगवेगळी भूमिका घेतात. म्हणजे कधी जलजीवनच्या पाण्यावेळेला आवाड्यांच्यावर असतात, आवाड्यांच्यावर कधी भांडणं झाली तर परत त्यांचं गाव लेवलला एकी होते. म्हणजे हे जे प्रतिनिधी आहेत त्यांचं आवाड्यांच्या विरोधात म्हणा किंवा भाजपच्या विरोधात संघर्ष करण्याची, उघड संघर्ष करण्याची यांची मानसिकता आम्हाला दिसून येत नाही. म्हणून नमस्कार. आज जी महाविकास आघाडीची, कबनूर महाविकास आघाडीची जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक संदर्भात जी पत्रकार परिषद आहे, त्या पत्रकार परिषदेमध्ये महाविकास आघाडी मध्ये शेतकरी संघटना, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्ष या सगळ्यां, त्याच्यानंतर शहर काँग्रेस, त्यानंतर शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यातर्फे आमचे जिल्हा परिषदेचे उमेदवार हे लखन मिलिंद कांबळे काँग्रेसतर्फे असतील,
डॉक्टर वहिदा मुजावर ह्या काँग्रेसतर्फे असतील आणि पश्चिममधून मी स्वतः उदय गीते आणि अमोल पाटील माघार बंटीसाहेबांच्या परवानगीने माघार घेऊन आमचे मराठा समाजाचे उमेदवार आहेत विशाल दंडवदे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. तर आज एकंदरीत या निवडणुकीच्या निमित्ताने मी कबनूरच्या ग्रामस्थांना एवढंच आश्वासन करतो की 5 फेब्रुवारीला मतदान करण्यापूर्वी जे आता आमच्या विरोधात भाजपचे उमेदवार आहेत आणि भाजपचे जे नेते आहेत, ज्येष्ठ नेते गावातील आणि आमदार आहेत, त्यांनी गेल्या मागच्या 10 वर्षामध्ये जी काही आश्वासन दिल्यात म्हणजे जलजीवनच्या बाबतीत असू दे, घनकचऱ्याच्या बाबतीत असू दे, नगर परिषदच्या बाबतीत असू दे किंवा नळ कनेक्शनच्या बाबतीत असू दे, त्यांनी प्रॉपर्टी कार्डच्या बाबतीत असू दे, यांनी कोणता प्रश्न गेल्या 5 ते 10 वर्षात सोडवला याचा एकदा विचार करावा. आणि यांची जी भूमिका, सोयीस्कर भूमिका आव्हाड यांच्या बद्दल आहे, म्हणजे ग्रामपंचायत इलेक्शनला एकमेकाविरोधात, जलजीवनच्या वेळेला वेगळी भांडणं, हे सगळ्याचा विचार सारासार करावा जनतेनं. आणि आमचा अजेंडा हा विकासाभूमिक असणार आहे. जो प्रश्न जुनेच आहेत आणि त्याच्यावर तोडगा काढण्याचं काम आमचं पॅनेल करेल, आमचे उमेदवार करतील, याची मला ग्वाही आहे. जनतेचा अधिकारनामा, जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये जनतेच्या हक्काचा आवाज. सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत. जाहिराती आणि बातमीसाठी आजच 70 57 87 98 02 शी संपर्क साधावा.